नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुप्ताई डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, आपण 2-3 दिवस झाले त्यावेळेस एक व्हिडिओ बनवला खाद्याविषयी। तर आपण जे घरगुती खाद्य बनवलेलं आहे त्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। तर बऱ्याचशा पशुपालक मित्रांचा मला प्रश्न येत होता की आपण जे खाद्य आता तयार केलेलं आहे घरगुती, ते खाद्य टाकलं की गाया पातळ शेण टाकतात। तर आपलं 1-2 मुद्दे राहिले होते त्या व्हिडिओमध्ये सांगायचे, तर ते मुद्दे आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो। तर आपण जे खाद्य आता तयार केलेलं आहे घरगुती, ते खाद्य घालायचं कसं, प्रमाण कसं ठेवायचं, आणि आपण खाद्य एक खट्टी घालायचं की हळूहळू चेंज करायचं, त्याविषयी थोडी माहिती देतो मित्रांनो मी। तर शेतकरी मित्रांनो, पूर्वी आपण ती गोळी पेंड घालत होतो। तर गोळी पेंड 1600 ते 1700 रुपयामध्ये 50 किलोची बॅग बसते। तर ते 34 ते 35 रुपये किलो बसतं मित्रांनो ते खाद्य। आणि आपण हे नवीन खाद्य चालू केलं तर हे 26 ते 27 रुपये किलो मध्ये बसतं। आणि ते पण त्या खाद्यापेक्षा आपलं हे खाद्य ओरिजिनल खाद्य आहे मित्रांनो। तर आपल्याला माहिती आहे हरभरा भाडा, शेंगदाणा पेंड, तर हे कसं असतं याच्यामध्ये। तर आपण जी गोळी पेंड घेतो त्याच्यामध्ये काय घालतात ते आपल्याला माहित नाही। तर आपण जो खाद्य बनवलं ते 26 ते 27 रुपये किलोमध्ये पडतं, एकदम ओरिजिनल खाद्य। तर अवश्य वापरून पहा हे खाद्य। शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला ते खाद्य बनवलं कसं त्याविषयी थोडी माहिती देतो। आता बऱ्याचशा पशुपालक मित्रांनी आपला जो पहिला व्हिडिओ पाहिला नसेल, तर आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळं, पण याच्यामध्ये आपण काय काय वापरलेलं आहे त्याविषयी थोडी माहिती देतो। तर आपण याच्यामध्ये शेंगदाणा पेंड, हरभरा चुन्नी, मक्का भरडा आणि गहू भुसा असे 4-5 प्रकारचं आपण त्याच्यामध्ये कंटेन वापरलेले आहे। तर ज्या दुधाच्या गायी आहे त्यांच्यासाठी आपण सुकी बार्ली वापरतो। तर हे वापरायचं कसं, सुरुवातीला ते प्रमाण सांगतो। तर जे सुरुवातीला आपण शेंगदाणा पेंड घेऊया। तर मित्रांनो, जे आपले 20 लिटर दूध देणारी गाय आहे, तर त्या 20 लिटर दुधाच्या गायीसाठी आपण अर्धा किलो शेंगदाणा पेंड, अर्धा किलो हरभरा चुन्नी, अर्धा किलो मक्का भरडा आणि अर्धा किलो गहू भुसा असं एकत्र करून आपण 2 ते 3 तास भिजू घालायचं मित्रांनो। तर याच्यामध्ये शेंगदाणा पेंड भिजू नाही घातली तरी चालतं। तर हे 2-3 हरभरा चुन्नी, मक्का भरडा आणि गहू भुसा हे भिजू घालायचं। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी गायींचं शेण दाखवतो लाईव्ह। तर आपल्या गायींचं शेण कसं आहे तरी पाहू शकता तुम्ही। तर बरेचशा आपल्या सबस्क्रायबर मित्रांचा प्रश्न होता की शेण पातळ येतंय खाद्य चालू केल्यावर। फक्त खाद्य चालू करताना थोड्या हळूहळू चालू करा, कमीत कमी 15 दिवस बदल करा 15 दिवसामध्ये। तर हे पहा तुम्ही पाहू शकता शेण कसं येतंय। तर एकदम घट्ट शेण आहे। जेवढं आपल्या गायींचं घट्ट शेण येणार तेवढे आपल्या गायींची तब्येत चांगली होणार। पातळ शेण नाही आलं पाहिजे, घट्ट शेण आलं पाहिजे एकदम। तर हे खाद्य चालू केल्यापासून गायींची तब्येती पण चांगल्या झाल्या खूप। तर शेतकरी मित्रांनो, आपण जो पहिला व्हिडिओ बनवलेला आहे 4-5 दिवसापूर्वी, तर त्याच्यामध्ये आपण सगळं सांगितलेलं आहे। पण आता नवीन व्हिडिओ बनवला आपण, तर 1-2 मुद्दे राहिले होते आपले। तर काही पशुपालक मित्रांनी आपला तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर आज परत सांगतो मी कसं खाद्य बनवलेलं आहे थोडक्यात। तर आपण शेंगदाणा पेंड, हरभरा चुन्नी, मक्का भरडा, गहू भुसा असे 4-5 प्रकार घेतले मित्रांनो। आणि गाभण गायीसाठी वेगळं आणि दुधाच्या गायीसाठी वेगळं। तर दुधाच्या गायीसाठी आपण स्पेशल जे सुकी बार्ली आहे ती वापरतो। तर हे वापरायचं कसं ते पण सांगतो, त्याचं प्रमाण सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला शेंगदाणा पेंड, तर शेंगदाणा पेंड अर्धा किलो घ्यायची मित्रांनो, हरभरा चुन्नी अर्धा किलो, मक्का भरडा अर्धा किलो आणि गहू भुसा अर्धा किलो। तर याचं प्रमाण असं ठेवलं आहे मी। तर हे प्रमाण आपलं 20 लिटर जी दूध देणारी गाय आपली, तर तिच्यासाठी आपण वापरू शकतो। आणि 1 किलो बार्ली घ्यायची मित्रांनो, सुकी बार्ली। तर बाजारामध्ये आता उपलब्ध होती ती, बऱ्याचशा ठिकाणी भेटते।
तर सुकी बारली आपण 20 लिटर दूध देणाऱ्या गाईसाठी सुकी बारली 1 किलो वापरू शकतो. तर असं प्रमाणे. आणि खाद्य देताना मित्रांनो एक खट्टी बदल नाही करायचा. तर शेतकरी मित्रांनो, बरेच आपल्या सबस्क्रायबर मित्रांचा प्रश्न येत होता की गाय शेण पातळ टाकतात. कमीत कमी 15 दिवस आपण जे पहिलं खाद्य चालू आहे आपलं ते हळूहळू बंद करायचं. याचं प्रमाण थोडं हळूहळू वाढवत चालायचं. तर 15 दिवसामध्ये आपण हा बदल करू शकतो. तर पहिलं खाद्य आपण डायरेक्ट बंद नाही करायचं. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये कमीत कमी 15 दिवस आपला हा बदल करायचा आहे मित्रांनो. तर गाभण गाईसाठी पण खूप छान रिझल्ट याचा. फक्त गाभण गाईंना आपण बारली नाही चारायची. तर हे शेंगदाणा पेंड वगैरे चारू शकता तुम्ही. शेंगदाणा पेंड, मका भरडा, हरभरा चुन्नी, गहू भुस्सा हे गाभण गाईला चारू शकता. फक्त देताना भिजून चारायचं. 2 ते 3 तास भिजलं पाहिजे. आणि दुधाच्या गाईसाठी आपण 1 किलो बारली त्याच्यामध्ये टाकायची. दुधाचं प्रमाण चांगलं वाढतं याच्यामुळे, बारल्यामुळे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.